नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1.5 महिने झाले तरी एकाही कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP न जमा केल्यामुळे साखर सहसंचालकांनी 7 बड्या साखर कारखान्यांना नोटीस दिली असून या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी दिनांक 18 रोजी कोल्हापूर येथे ठेवण्यात आलेली आहे। या 7 कारखान्यांमध्ये राजाराम बापू कारखाना, वाटेगाव, साखरादे व सर्वोदय युनिट तसेच हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया सांगली यांचा समावेश आहे। याशिवाय पुढील टप्प्यात म्हैसाच्या मोहनराव शिंदे व उदगीरी शुगर कारखान्यास नोटिसा देण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांना FRP 15% व्याज द्यावं लागतंय असा इशारा नोटिसीत देण्यात आलाय। जिल्ह्यातील साखर कारखान्याचं गाळप नोव्हेंबरच्या 15 सुरू झालेला आहे। हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी संघटनांनी FRP अधिक 200 रुपयांची मागणी केली होती, परंतु कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी FRP देण्याबाबतचा निर्णय घेतला गेला। उर्वरित 200 रुपये साखरेचे भाव वाढल्यानंतर देण्यात येणार आहेत। सर्व कारखान्यांच्या गाळप जोमात सुरू आहे, मात्र एकाही साखर कारखाने 2018-19 या हंगामातील ऊसाचं बिल दिलेलं नाही। जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायदा 1966 उल्लंघन केलेलं आहे। या कारणामुळे राजाराम बापू, साखरादे, वाटेगाव युनिट, सर्वोदय युनिट, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा आणि दत्त इंडिया सांगली या कारखान्यांनी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंतची ऊस बिलं दिली नसल्यानं नोटिसा बजावण्यात आल्यात। अदा न केलेल्या रकमेची आणि व्याजाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी असे आदेश संबंधित कारखान्यांना दिलेले आहेत। 14 दिवसात बिलं न दिल्यास कलम 3(3)(अ) विलंब कालावधीसाठी 15% व्याज आकारण्याची तरतूद आहे। FRP आणि व्याजाची तरतूद करून लेखी खुलासा 18 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। साखर कारखान्यांनी समाधानकारक खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येतील असा इशाराही प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेला आहे। भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामांची उद्घाटनं घेण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौराही महाराष्ट्रात होणार आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात लोकसभा प्रचाराचा नारळ 23 डिसेंबरला फुटणार आहे। नागज फाट्याजवळ होणाऱ्या मेळाव्यापूर्वी 3 हायवे कामांचे अनौपचारिक उद्घाटन तसेच ताकारी व टेंभू योजनेच्या काही कालव्यांचे शुभारंभ असे कार्यक्रम केंद्रीय जलसंधारण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे। यासंबंधी तयारीची बैठक सांगलीतील खरे क्लब हाऊस येथे खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। नागज येथे दिनांक 23 डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचं उद्घाटन, शुभारंभ व मेळाव्याबाबतची नियोजन बैठक पार पडली आहे। यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार विलासराव जगताप, महिला प्रदेश उपाध्यक्ष नीताताई केळकर, महापौर संगीताताई खोत, इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, लोकसभा संयोजक व नगरसेवक शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भगवानप्पा साळुंखे, रमेश शेंडगे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, चिटणीस मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे, प्रकाश तात्या बिरजे, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, मुन्नाभाई कुरणे, राजाराम गरुड, रवींद्र आदी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मोक्का कारवाईअंतर्गत गेल्या 9 महिन्यांपासून असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनातील आरोपी ओंकार उर्फ सोन्या बिरापुकळे या सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं जेरबंद केलाय। वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक हे फरार, त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असता विक्रम खोत, झाकीर हुसेन काझी यांना पंढरपूरचा नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनातील आरोपी ओंकार उर्फ सोन्या बिरापुकळे हा हिराबाग कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती बातमीदारांमार्फत मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, विक्रम खोत, झाकीर हुसेन कांझी, गुंडोपंत दोरकर, महेंद्र साळुंखे, इम्रान मुल्ला, विठ्ठल भरमार आणि जाधव यांच्या बातमीदारास सोबत घेऊन हिराबाग कॉर्नर येथे सापळा लावला गेला। सायंकाळी 6:15च्या सुमारास एक जण तोंडाला मास्क व डोक्याला बांधून पंचमुखी मारुती रोडने हिराबाग कॉर्नरकडे आला। त्याने त्याची गाडी गणपती मंदिराजवळ लावली आणि तो रस्त्याकडेला संशयास्पदरित्या थांबला। त्यामुळे बातमीदाराने इशारा केला। पोलिसांच्या पथकानं त्याच्याजवळ जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला। हिराबाग वॉटरवर्क्सच्या दिशेने पळत असताना पथकानं पाठलाग करून त्याला पकडलं। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, विक्रम खोत, झाकीर हुसेन काझी, गुंडोपंत दोरकर, महेंद्र साळुंखे, इम्रान मुल्ला, विठ्ठल भरमार आणि जाधव सहभागी झाले होते। रेकॉर्डवरील फरारी व पाहिजे आरोपी शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सुरेश शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक बोराटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर यांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने
पंढरपूर पोलीस ठाणे यादीतील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणाचे फरारी आरोपी हा हिराबाग कॉर्नर येथे येणार असल्याबाबत आम्हाला गोपनीय बातमीवर माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तिथे सापळा रचला आणि एक इसम बाईकवरून संशयास्पदरित्या तेथे आला होता. त्याने गाडी पार्क केलेली होती आणि आम्हाला बघून तो पळून जाऊ लागला आणि आम्ही त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतलेले आहे. सदर फरारी आरोपीचे नाव ओंकार उर्फ सोन्या बिरा फुकळे असे आहे. आधुनिक काळात बँकांना अत्याधुनिक होणं अनिवार्य आहे. यासाठी योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. भविष्यात बँकिंग क्षेत्राचं महत्त्व अबाधित राहणार असून ज्या बँकांना आर्थिक सक्षमता असेल त्याच बँकांना भवितव्य असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केलंय. सांगली अर्बन बँकेच्या वतीनं गोडबोले स्मृती दिनानिमित्त सहकारी बँकांपुढील आव्हाने व आरबीआयचे धोरण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगे, संचालक संजय परमाणे, सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सागर चौगुले, जिल्हा सहकारी नागरी बँक असोसिएशनचे सुधीर जाधव आदी उपस्थित होते. सतीश मराठे म्हणाले, राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांचा जाळा आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण अल्प आहे, ते वाढवणं गरजेचं आहे. बँकांचं आधुनिकीकरण करून त्यानुसार व्यवहार करणं अपरिहार्य आहे. मध्यंतरी एका बँकेवर सायबर अटॅक झाला होता. बँकांचं ऑडिट केलं की आपली जबाबदारी संपली असं बँकेच्या अध्यक्षांनी समजू नये. आपल्या बँकेवर सायबर अटॅक न होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणं गरजेचं आहे. बँकांचं एकमेकात विलिनीकरणाची प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. भविष्यात ज्या बँका आर्थिक सक्षम असतील त्या स्पर्धेत टिकू शकतील असं सध्याचं चित्र आहे. बँक सक्षमीकरणासाठी वसुली देखील चांगली असणं आवश्यक असल्याचंही मराठे यांनी सांगितलेलं आहे. अर्धांगवायूने पीडित असणाऱ्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या वीरेंद्र चव्हाण यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी 7 वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न दिल्यास 2 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. या कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे यांनी काम पाहिलंय. सदरचा गुन्हा 20 जुलै 2017 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील मानमोडी येथील देसाईमळा येथे घडला होता. पीडित महिला तिच्या पती समवेत देसाईमळा येथे राहत होती. फिर्यादीची पत्नी गेल्या 1.5 वर्षापासून अर्धांगवायूने आजारी होती. घटनेच्या दिवशी पती सायंकाळी बाजार आणण्यासाठी मानमोडी येथे गेले होते. त्यामुळे पीडित महिला घरी एकटीच होती. ती चूल भरण्यासाठी बाहेर आली असता आरोपी घराच्या बाहेर थांबलेला दिसला. आरोपीने तिच्याशी झुंबाझुंबी केली असता ती शेजारच्या वस्तीकडे पळू लागली. आरोपीनं तिचा पाठलाग करून तिला खाली पाडून तिच्यावर 2 वेळा बलात्कार केला. पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या वस्तीवरील लोक गोळा झाले व त्यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडलं. पीडित महिलेच्या पतीस फोन करून बोलावून घेतलं गेलं. सर्वजण पीडित महिलेस आरोपीला घेऊन कुपवाड पोलीस ठाण्यात आले. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या केसची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे वीरेंद्र चव्हाण यास शिक्षा सुनावली गेली. भारत विकसनशील देश असल्यानं रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. क्रेडाईनं केंद्र सरकारच्या सर्वांच्याच घरासाठी योजनेअंतर्गत 2022 पर्यंत 5 लाख घरं देण्याची ग्वाही दिलेली आहे. त्यातील 3,17,300 घरांचं काम सुरू आहे. 2022 पर्यंत आम्ही उद्दिष्ट पूर्ण करू अशी ग्वाही क्रेडाईचे राज्याचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली आहे. क्रेडाई सांगलीच्या वतीने नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम मैदानावरती ड्रीम होम 2018 या वास्तुविषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते झालंय. यावेळी महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबुडकर, फिनोलेक्स कंपनीचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक विवेक सराफ, ओम स्टीलचे ज्ञानेश नांगरे, क्रेडाईचे महाराष्ट्राचे सहसचिव दीपक सूर्यवंशी, ड्रीम होमचे समन्वयक विशाल वाजे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शांतीलाल कटारिया म्हणाले, नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता रिअल इस्टेटमध्ये आहे. त्यामुळे त्या क्षेत्राला भरभराट येणारच आहे. मंदी आहे का असा विचार करू नका. शासनाला मिळणाऱ्या महसुलातही रिअल इस्टेटचा वाटा मोठा असल्याचं त्यांनी सांगितलंय. ड्रीम होम प्रदर्शनामुळे ग्राहकांना नवीन घरांची माहिती मिळतेय. घर खरेदीचं वातावरण प्रदर्शनामुळे निर्माण होतंय. ग्राहकांना विविध योजना देता येतात. शिवाय त्यांना घर खरेदीसाठी मोठ्या संधीही असतात. सांगली महापालिकेनं क्रेडाईसोबत समन्वय समिती केली तर त्याचं उत्पन्न कमी न करता विविध योजना राबवण्यासाठी आम्ही काम करू. काही शहरात असा प्रयोग यशस्वी झालाय. तेथे महापालिकेचं उत्पन्न वाढलेलं आहे. बाहेरच्या जिल्ह्यात विशेषतः पुण्यात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या सांगलीकरांना पुन्हा आपल्या शहरात परतण्यासाठी साथ घातली असल्याचं प्रतिपादन त्यांनी केले.
कदम बंधूंच्या उदगीरी शुगर या साखर कारखान्याला पुण्याच्या वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे। यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार अध्यक्षस्थानी होते। हा पुरस्कार कारखान्याचे संस्थापक आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम, आमदार मोहनराव कदम, संचालक रघुनाथ कदम, उपाध्यक्ष NS कदम यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते। राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने खानापूर सारख्या दुष्काळी भागात बामणी पारे इथल्या फोंड्या माळावर कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरी शुगर हा कारखाना प्रगती करत आहे। साखर उत्पादनाबरोबरच सहवीज निर्मिती प्रकल्प, आसवानी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे। कदम बंधूंचा हा पहिलाच खासगी साखर कारखाना आहे। उदगीरी शुगर या कारखान्याने सन 2017-18च्या गळीत हंगामात कार्यक्षमता वापर, पाणी वापर, बगॅस वापर, रेडिओ ॲडमिन, एक्सप्रेशन, साखर उतारा, ॲटोमायझेशन आणि मनुष्यबळ इत्यादी बाबींमध्ये केलेल्या कार्याचा विचार करून पुण्याच्या वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे। पालिका कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या क्षेत्रसभा घेण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीने सातत्यानं पाठपुरावा करून देखील प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे सुधार समितीने निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यानुसार दिनांक 30 डिसेंबर रोजी पहिली जनतेची क्षेत्रसभा घेणार असल्याचं समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी सांगितलं आहे। महापालिका अधिनियम 29(ब) नुसार प्रशासनाने क्षेत्रसभा घेणं बंधनकारक आहे। यासाठी सुधार समितीनं जनआंदोलन, प्रति क्षेत्रसभा, कायदेशीर कारवाई मार्फत पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने त्याला दाद दिली नाही। सुधार समितीनं नगरसेवकांची पदं रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाईची हालचाल सुरू केल्यानंतर केवळ दिखावा म्हणून काही क्षेत्रसभा प्रशासनानं घेतल्या, मात्र नागरिकांचा रोष अंगावर येत असल्यानं त्या पुन्हा बंद झाल्या। महापालिका निवडणूक होऊन नव्यानं आलेल्या सत्ताधाऱ्यांनाही नागरी प्रश्न व क्षेत्रसभेशी देणं घेणं असलेलं दिसत नाही। फक्त निवडणूक खर्च वसुलीसाठी सर्वजण धडपडताना दिसत आहेत। सुधार समितीनं आपल्या विश्वासनाम्यात क्षेत्रसभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं। मग आम्ही सत्तेत असो वा नसो, जनतेसाठी आणि जनतेसाठी आम्ही क्षेत्रसभा घेणारच। त्यामुळे त्याची सुरुवात म्हणून 30 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभाग क्रमांक 17 मध्ये महावीर उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ सुधार समितीची पहिली क्षेत्रसभा घेण्यात येणार आहे। यावेळी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभाग, नगररचना बांधकाम विभाग, उद्यान विभाग, ड्रेनेज विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, घरपट्टी विभाग, गुंठेवारी विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक विभाग आदी विभागांच्या प्रमुखांना बोलावण्यात येणार आहे। तसंच या प्रभागाच्या नगरसेवकांना देखील बोलावण्यात येणार आहे।